HSRC नंबर प्लेट आता सर्व वाहनांना बंधनकारक केलेला आहे. 1 एप्रिल 2025 पासून टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर सर्व वाहनांना ही जी प्लेट आहे ती बसवायला कंपल्सरी केलेली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही ही प्लेट बसवून घेऊ शकता. तर ही प्लेट कशी बसवायची त्याच्यासाठी बुकिंग करावी लागते ऑनलाईन आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्लॉट अवेलेबल करून दिला जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊन ती नंबर प्लेट तुम्हाला बसवून घ्यायची. तो अर्ज संपूर्ण कसा करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर transport.maharashtra ही साईट आहे. ह्या साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. ह्या साईटवरती जायचं. पहिला इकडे ऑप्शन आहे HSRP, त्यावरती क्लिक करायचं. आता इथे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं लिहून आलं आहे. ह्या ठिकाणी आता आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. आपला जो तुमच्या जवळचा वाटेल तो ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्हाला ते ठिकाण निवडून घ्यायचं आहे. आता इथे बरेचसे दिलेले आहेत, मुंबई सेंट्रल, ठाणे, कल्याण. जो तुमचा आहे जिल्हा तो तुम्हाला ह्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती करायची आहे. तर आता ह्या ठिकाणी आपलं MH46 पनवेल आहे ते आपण सर्च करून निवडून घेतलं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, पण या 5पैकी आपल्यासाठी महत्त्वाचे 2च आहेत. पहिला आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आपल्याला प्लेट बुक करायची आहे त्याच्यासाठी हा पहिला ऑप्शन आहे. आणि दुसरा आहे तो HSRP रिप्लेसमेंट. HSRP रिप्लेसमेंट म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी ही प्लेट आहे ती आहे, पण तुम्हाला ती रिप्लेस करायची आहे, तुटली आहे किंवा काही झालं असेल तर हा दुसरा ऑप्शन आहे. तर आता आपण पहिल्यांदा बुक करणार आहोत म्हणून हा पहिला ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. बुकवरती क्लिक करायचं आहे. बुकवरती क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला अशी बुकिंग डिटेल्स भरण्यासाठी येईल. तर इथे स्टेट ऑलरेडी फिल केलेला आहे. तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे, त्यानंतर चेसी नंबर लिहायचा आहे. चेसी नंबर नंतर इंजिन नंबर लिहून टाकायचा आहे. चेसी नंबर इंजिन नंबर तुम्हाला तुमच्या सगळं RCवरती भेटून जाईल. फॉर्म भरताना RC समोर ठेवा. मोबाईल नंबर टाकायचा आहे. कॅप्चा कोड दिला आहे बॉक्समध्ये, तो कॅप्चा कोड ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्लिक हेअर करणार, आता आपण सगळी माहिती भरून क्लिक हेअर केलं आहे, तुमचं व्हीआयकल नंबर दिसेल आणि तुमचं हे जे व्हीआयकल आहे ते समजा झोनमध्ये नसेल ह्या ज्या आपण टाकलं आहे तर ते दुसरी साईट आपल्याला ओपन करून देतील. तरीही आपण ह्या साईटवरती आलो आहे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय HSRP म्हणून ऑप्शन दिसेल तिसरा, तो अप्लाय HSRPवरती क्लिक करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर इथे ऑर्डर HSRP असं ऑप्शन दिसून येईल. तो ऑर्डर HSRP ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे लिहून येईल, तुम्ही समजा पेमेंट केलं आहे आणि डिडक्ट झालं बँकेतून, पण तुम्हाला रिसिप्ट जर शो नाही झाली तर तुम्ही वेट करायचं 1 तासापर्यंत. 1 तासानंतर तुम्हाला ती रिसिप्ट शो होईल. पुन्हा परत एकदा पेमेंट करायचं नाही ना तर डबल पेमेंट होईल. 1 तासानंतर कधी कधी रिसिप्ट शो होते. त्याच्यानंतर आपण ऑर्डर HSRP करून घेऊया. आता ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुम्हाला, चेसी नंबर टाकायचा आहे, त्याचे लास्ट 5 डिजिट टाकायचे आहेत फक्त, इंजिन नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. हे सगळं टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मी सगळं फिल करून घेतलं आहे आणि व्हॅलिडेट केलं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला इथे फिटमेंट सिटी असं ऑप्शन दिसेल खाली. तो फिटमेंट सिटी हा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमची जी ही नंबर प्लेट बसवायला जायचं आहे ती सिटी निवडून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी बरेचसे दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या जवळपासचा जो आहे तो ह्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आता इथे आपण पेन म्हणून सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर तो सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल, वन्स यू हॅव सिलेक्टेड द फिटमेंट लोकेशन द सेम कॅन नॉट बी चेंज. एकदा तुम्ही हे लोकेशन सिलेक्ट केलं की नंतर ते चेंज होत नाही, म्हणून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ओके करायचं आहे. तर इथे ग्रीनमध्ये दिसतं ते स्लॉट अवेलेबल आहेत आणि जे रेडमध्ये आहेत ते बुक झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण महिना निवडून घ्यायचा. आता आपण मार्चमध्ये करणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला डीलरची नावं दिसतील आणि डेट दिसतील. तर जे रेडमध्ये आहेत ते सगळे बुक झालेले आहेत आणि जे ग्रीनमध्ये आहेत ते अवेलेबल आहेत. तर तुम्हाला ह्या ठिकाणी कोणता डीलर जवळ पडेल, तुमच्या घराच्या जवळपास पडेल, तो तुम्ही बघून घ्यायचा, नावांप्रमाणे वाचून घ्यायचा आणि तुम्ही एखादी डेट त्यातली सिलेक्ट करून घ्यायची आहे. ऑलरेडी रेड झालेले आहेत, आता पटापट बुकिंग होतील, नंतर सगळं फुल होणार आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला डेट दिसतील, तुम्हाला जी डेट अवेलेबल आहे तुम्हाला घेण्यासाठी ती डेट तुम्हाला निवडून घ्यायची. ह्या ठिकाणी सगळ्या शॉपची नावं आहेत ती वाचून घेऊ शकता. तुम्हाला जे जवळ पडेल ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि कोणती डेट आहे ती पण तुम्ही ह्या ठिकाणी व्यवस्थित बघू शकता. आता या ठिकाणी जो डीलर जवळ पडणार आहे त्या डीलरच्या समोर तुम्हाला जी डेट हवी आहे त्यावरती क्लिक करायचा आणि त्या टाईमचा स्लॉट दिलेला आहे 11:30 ते 12:30, 12:30 ते 1:30. जो स्लॉट तुम्हाला पाहिजे त्या स्लॉटवरती क्लिक करायचा. स्लॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरण्यासाठी येईल, तुमचं फर्स्ट नेम, त्याच्यानंतर मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम. बाकीची जी माहिती आहे ती ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये फिल होऊन आलेली आहे.
रजिस्ट्रेशन नंबर वगैरे, तुमच्या गाडीचा प्रकार कोणता आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, तो सिलेक्ट करण्यासाठी येईल. त्याच्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला पेमेंट असेल. 2 व्हीलर असेल तर 531 रुपयाचं पेमेंट आहे, 4 व्हीलर असेल तर 845 रुपयाचं पेमेंट आहे. तर या ठिकाणी जे पेमेंट आहे ते तुम्ही तुमच्या गाडीनुसार निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे सेंटरचं नाव येईल, डेट येईल, तर त्यानंतर तुम्ही कधी बसवायला जाणार आहात त्याची डेट येईल आणि तुमच्या गाडीचा कोणता प्रकार आहे, गाडीचं काय नाव आहे ते तुम्हाला ह्या शेवटच्या बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे. हे सगळं लिहून झालं तुमची माहिती का इथे जो कॅप्चा कोड दिसतो आहे बॉक्समध्ये, तो कॅप्चा कोड घ्यायचा, तिथे लिहायचा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. आता मी सगळी माहिती भरून घेतलेली आहे, कॅप्चा कोड टाकला आहे आणि प्रोसीडवरती क्लिक केलं आहे. आता इथे प्लीज कन्फर्म म्हणून आलेलं आहे. हे आम्ही जी माहिती भरली आहे ती सगळी बरोबर आहे ह्याच्यासाठी हा ओके करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर इथे पे ऑनलाईन म्हणून ऑप्शन आहे. त्याच्या आधी तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP ह्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून झालं की पे ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. आता जो OTP आला आहे तो आपण OTP आधी टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर पे ऑनलाईनला क्लिक करूया. तर या ठिकाणी आपण 2 व्हीलरचं करतो आहे म्हणून आपल्याला 531चं पेमेंट आलेलं आहे. OTP टाकून घेतला, पे ऑनलाईन केलं. पे ऑनलाईन केल्यानंतर अर्धा ते 1 मिनिटाचा वेळ जातो पेमेंटची विंडो ओपन होण्यासाठी. आता इथे आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन दिसेल. आपलं टोटल पेमेंट आहे 531 रुपये. त्याच्यानंतर तुम्ही इथे पे ऑनलाईन ऑप्शन आहे खाली, त्याला तुम्ही क्लिक करू शकता. हे सगळे चार्जेस वाचून घ्यायचे आणि पे ऑनलाईनला क्लिक करायचं आहे. पे ऑनलाईन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल पेमेंट करण्यासाठी. तर तुम्ही इथे UPI किंवा गुगल पे किंवा पेटीएम जो काही तुमच्याकडे ऑप्शन आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. कार्डनी करायचं असेल तर कार्डनी, नेट बँकिंग, ते सगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत. तर सगळ्यात बेस्ट तर आपल्याला UPI पडतो. UPIवरती जायचं, स्कॅनर येतो, तो स्कॅनरने तुम्ही पेमेंट तुमच्या मोबाईलवरून गुगल पेने वगैरे करू शकता. एकदा पेमेंट झालं की तुम्हाला पेमेंट रिसिप्ट येईल. ह्या ठिकाणी मी पेमेंट करून घेतलं आहे, पेमेंट झालं आहे. पेमेंट झाल्यानंतर अशी पेमेंट रिसिप्ट येईल. ही पेमेंट रिसिप्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. ह्याच्यावरती तुम्हाला डीलरचं नाव आहे, तुम्हाला ज्या तारखेला जायचं ती तारीख दिलेली आहे, तो टाईम दिलेला आहे, कोणत्या ठिकाणी जायचं ते ठिकाण दिलेलं आहे. ही सगळी माहिती तुमच्या ह्या रिसिप्टवरती असणार आहे. ही रिसिप्ट तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी त्या टायमाला पोचायचं आहे. तर ही रिसिप्ट तुम्ही एकदा स्क्रोल करून पूर्ण व्यवस्थित बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे ना वगैरे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या. आणि त्याच्यानंतर इथे प्रिंट म्हणून ऑप्शन आहे, तर तुम्ही ती प्रिंट करून सेव्ह करून ठेवू शकता हे PDF, किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. मोबाईलवरून केलात तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. त्याच्यानंतर ही रिसिप्ट, तुमचा RC बुक आणि गाडी हे तुम्हाला त्या दिलेल्या वेळेत त्या डेटला घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे ही नंबर प्लेट तुम्हाला लावून मिळेल. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकता.